नमस्कार. मराठी सिलेब लाईव्ह चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामध्ये सहभागी झालेला स्पर्धक, अभिनेता आणि बारामतीचा रांगडागडी वैभव चव्हाण याच्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. पाहूयात वैभवची पर्सनल माहिती. त्याचं खरं नाव आहे वैभव अजित चव्हाण. जन्म 10 मार्च 1993. 2024 नुसार सध्या तो 31 वर्षांचा आहे आणि मूळचा तो बारामतीचा आहे. त्याने BSc ॲग्रिकल्चर आणि MBAमधून त्याचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. त्याला बॉडी बिल्डिंग आणि जिमिंगची खूपच आवड आहे. इंस्टाग्रामवर सध्या त्याचे 50,000 एवढे फॉलोअर्स आहेत. पाहूयात वैभवचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. वैभवने BSc ॲग्री आणि MBAचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर बारामती येथील सायबर डायनामिक्स लिमिटेड आणि बारामती ॲग्रो या कंपन्यांमध्ये सर्वप्रथम काम केलं. पण त्याला मॉडेलिंग आणि कलाविश्वाची खूपच आवड होती, त्यामुळे त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. सर्वप्रथम त्याने खूप साऱ्या फॅशन ब्रँड्ससाठी जाहिराती आणि फोटोशूट केलं. तसंच त्याने खूप सारे फॅशन शोज आणि रॅम्प वॉकसुद्धा केलेला आहे. त्याची सर्वात पहिली मराठी मालिका म्हणजेच स्वराज्य रक्षक संभाजी यामध्ये त्याने सहकलाकाराची भूमिका साकारली. नंतर तो आपल्याला झी मराठीवरील मन झालं बाजिंद यामध्ये रायाच्या भूमिकेत दिसला आणि त्याची ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली. सध्या तो बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होताना आपल्याला दिसत आहे. पाहूयात त्याच्या फॅमिलीविषयीची माहिती. वडील अजित चव्हाण, वैभवची आई आणि वैभवचा भाऊ राज चव्हाण. तर अशी आहे वैभवची संपूर्ण जीवन कहाणी. तर तुम्हाला वैभवचा बिग बॉसमधील खेळ कसा वाटतो जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.